राजा आपण या जरा आणि कॉम्बॉक्स कडे. बॉलर्स नेम नितीन. खूप चांगली बॉलिंग होत आहे. फिरकी संतोष सरांच्या हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक देत आहोत वैभव यांना. यावेळी देखील चेंडू हवेमध्ये दोन खेळाडू येतात. प्रयत्न होणार आहे आणि खूप चांगला झेल इथे टिपलाय डीप मिड विकेट वरती. खूप चांगली फिरकी गोलंदाजी आपण पाहतो इथे. मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक आमच्या कॅमेरामॅनला देखील विनंती आहे आमच्या मुख्य व्यासपीठावरती हे क्षण आपण देखील टिपायचेत. वैभव खूप चांगली गोलंदाजी केलीत सर आपण आणि खूप चांगली बॅटिंग देखील केलीत. आपली अगदी आपल्या संघासाठी जेव्हा आवश्यकता होती
बॉलर्स नेम.
धावा झाल्या 13 धावफलकावरती. 2 षटकांच्या अखेरीस 13 धावा धावफलकावरती आणि 2 विकेट्स देखील गेल्यात. गोलंदाज राजू पाटील येतात गोलंदाजी ट्रॅकवरती. 50+ संघटनेचे मुंबई असोसिएशनचे अध्यक्ष देखील आहेत, एक फिरकीपटू देखील आहेत आणि एक नामवंत खेळाडू आहेत. पहिला बॉल टप्पा पडल्यानंतर प्रचंड बाहेरच्या दिशेला वळण घेतो. व्हाईट बॉल असणार आहे. कोणत्या स्वरूपाची एक्स्ट्राची धाव खात्यामध्ये ऍड होईल. धावा झाल्या 14 धावफलकावर. पुढचा बॉल यावेळी देखील डॉट बॉल येतोय. पुन्हा एकदा टप्पा पडल्यानंतर आतमध्ये आलाय चेंडू. चांगली गोलंदाजी होते. फिरकीचे जादूगर म्हटलं जातं. पुढचा बॉल पुन्हा एकदा बॅट स्विंग केली आहे. प्रचंड वेग त्या स्विंग मध्ये होतं, पण गोलंदाज देखील तेवढेच चातुर्याने गोलंदाजी करतायत. तेवढं चातुर्य त्यांच्या गोलंदाजीमध्ये देखील पाहायला मिळते आपल्याला. पुढचा बॉल यावेळी देखील फ्लिक केला चेंडूला. चेंडू हवेमध्ये असणार आहे. झेलची शक्यता. वर कॅच लॉंग ऑफ वरती पकडलाय झेल. खेळ झाली आहे संपुष्टात. चांगली गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी आणि जणू काय हा ट्रॅप होता. या ट्रॅप मध्ये अडकवलं होतं. मागचे 3ही चेंडू एक योग्य स्पॉट वरती गुल्ड्यांच्या थोड्याशा मागून वळवण्याचा प्रयत्न केला. यावेळी अगदी स्टंप वरती अटॅक केला आणि त्या ट्रॅप मध्ये आपल्या जाळ्यामध्ये अडकवलंय आणि जाळ्यामध्ये अडकवत असताना इथे विकेटचं होत आहे पतन. दादा बॅटिंगला कोण गेलं? यावेळी देखील खूप चांगलं कनेक्शन. चेंडू हवेमध्ये आणि चेंडू गेला सीमारेषा पार. गोलंदाज चांगली गोलंदाजी करत होते आणि त्यांच्या वरतीचा प्रतिहल्ला केला. येतो एक उत्तुंग षटकार. आल्या आल्या अगदी पहिल्या चेंडूवरती हा षटकार वसूल केला. रविकांत बॅटिंग करण्यासाठी आले आणि अगदी रवी सारखे चमकलेत. गोलंदाजाने अगदी कुठल्याही बॅटरला बॅट उचलण्याची संधी दिली नाहीये. त्यांच्या समोर हा षटकार वसूल केला. जो मनोबळ, जो कॉन्फिडन्स आणि असं म्हटलं जातं ना, लेफ्टी बॅटर्स नेहमी अग्रेशन साठी जाणले जातात आणि तसंच अग्रेशन अगदी त्या पहिल्या चेंडूवरती ते सिद्ध केलंय. साईड चेंज, राईट आर्म राऊंड द विकेटने यावेळी मारा करण्याचा प्रयत्न. हलकासा हाताने, फक्त हलक्या हाताने फ्लिक केला चेंडूला. एकदम नक्कीच वसूल केली आहे. दुसऱ्याचा बघत प्रयत्न होतोय का? नाही होणार आहे. एकाच धावेवरती ते समाधान मानावं लागेल. तर एका धावेच्या साह्याने धावफलक पुढे. धावा लागल्या धावफलकावरती 21. नाही मी नाही पाठवले. मी फोन करतो त्याला. यावेळी देखील पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये असणार आहे. काव कॉर्नर वरती खेळाडू तैनात आहे आणि विकेट सुरू आहे. अजून एक विकेट या षटकामध्ये मिळते राजू पाटील यांच्या खात्यामध्ये, संघाच्या खात्यामध्ये विकेट. आणि 3 षटकांचा खेळ इथे संपलाय. 3 षटकांच्या अखेरीस जावं लागले धावफलकावरती 21. 21 ऑन द बोर्ड. 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 4 विकेट्स देखील गेल्यात.
धर्मेंद्र येतात गोलंदाजी ट्रॅक वरती. चला थोडस स्पीड अप देखील करा प्लीज. सरका सरका रविकांत बॅटिंग करतात. पहिल्या चेंडूवरती षटकारच्या बॅटरने मारला. त्याची साथ देण्यासाठी नवीन बॅटर दिनेश देखील आलेत आणि धर्मेंद्र गोलंदाजी ट्रॅक वरती. पहिलाच बॉल, पहिला चेंडू हवेमध्ये असणार आहे. खेळाडू तिथे अगदी तैनात होता. त्या खेळाडूला तिथून हलवलंय आणि चेंडू निघून गेलाय सर 4 धावांसाठी. होल्ड करा, थोडस होल्ड करा. सर थोडं होल्ड करा, थोडस होल्ड करा. चौकार नाहीये सर, 2च धावात. चौकार नाहीये कारण तिचे दगड आहेत तिथे, ते अगदी बाउंड्रीच्या आतमध्ये आहेत. हरकत नाहीये, आम्ही क्षमस्व आहोत. पहिला आम्ही चौकाराचा कॉल केला. फक्त 2 धावा मिळतील. ज्या धावून पूर्ण केल्या त्याच धावा मिळतील. किती केल्यात? 2 केल्यात. चौकार नाहीये. नाही सर, चौकार नाहीये. दगडाला अगदी खूप जवळ चेंडू होता ना. पुष्कर सर 2 धावा आहेत ना, धावून 2 काढल्यात ना. हा 2च धावा आहेत. मग बाउंड्री नाहीये. पुढचा बॉल, प्रचंड वेग आणि त्या वेगाचा बघा वापर केला. थोडीशी हाय आर्म ऍक्शन पाहायला मिळते. थोडासा क्रॉस आर्मनी फेकण्याचा प्रयत्न इथे केला होता आणि गोलंदाजासाठी एक्झिक्यूट करण्याला हा सगळ्यात कठीण चेंडू आहे. वाडी शॉर्कर यावेळी देखील खोतून काढला चेंडूला. चेंडू आधी समोर ट्रॅव्हल होतोय. 2 खेळाडू येतात, प्रयत्न करतात. एकदा पूर्ण झाली आहे, दुसऱ्याचा प्रयत्न केलेला नाहीये. बघा किती वेगाने खेळाडू आले होते. त्यांनी देखील प्रयत्न केला. फेकी अवंतर आहे पण तरी देखील यष्टीरक्षक आहेत, बॅकअप करतील. फक्त एका धावेवरती समाधान मानावं लागेल. अठ्ठावीस धावा झाल्यात. 4 षटकांचा खेळ झालाय आणि शेवटच्या 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज आहे. पहिलाच बॉल आणि पहिल्या चेंडूवरती इरादे स्पष्ट केलेत. पहिलाच बॉल अगदी मैदानाच्या बाहेर दिलाय फेकून. पहिल्या चेंडूवरती आलाय षटकार. डावखुऱ्या हाताचे गोलंदाज कारभारी आहेत गोलंदाजी ट्रॅक वरती. पण तो कार्यभार आहे ना, तो सगळा रविकांत यांनी आपल्या हातामध्ये घेतलाय आणि पहिल्या चेंडूवरती मोठा फटका वसूल केलाय. मैदानाच्या देखील बाहेर अगदी मैदान पार केलाय. तो रस्ता आहे तो देखील पार केलाय. चेंडू निघून गेलाय बाहेर षटकारासाठी. अप्रतिम स्ट्रोक. पहिलाच बॉल आपण पाहिलात. येस सर.
34 धावा फलकावरती झाल्यात. पहिल्या चेंडूवरती षटकार पाहिलात. उर्वरित 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. पुढचा बॉल यावेळी देखील फुल टॉस चेंडू होता, पण लाईन पेक्षा देखील बाहेर होता. अगदी पिचिंग बाहेरच्या दिशेला पाहायला मिळते. एक्स्ट्राची धाव मिळते. त्या एक्स्ट्राच्या धावेने धावफलक आता पुढे सरसावत आहे. 35 धावा फलकावरती झाल्या. 35 ऑन द बोर्ड. 5 चेंडूचा खेळ शिल्लक. पुढचा बॉल स्विंग केला चेंडूला. मोठ्या फटक्याचा इथे देखील प्रयत्न केला होता. पंचांकडे दाद मागितली जाते व्हाईट बॉलची, पण पंचांनी दाद पेटावून लावली आहे. गतीमध्ये मिश्रण, गतीमध्ये परिवर्तन करण्याचा प्रयत्न राहिला गोलंदाजाचा. गोलंदाज कारभारी गोलंदाजी ट्रॅक वरती. पहिला बॉल षटकार आणि त्यानंतर हा आलेला कमबॅक. पुढचा बॉल पुन्हा एकदा पुढे सरसावलाय. डान्सिंग डाऊन द ट्रॅक. यावेळी देखील प्रचंड वेग त्या चेंडूवरती आहे आणि त्या वेगाने झाल्यात बीट. येतोय चौकार. दणदणीत चौकार पाहायला मिळतोय आपल्याला. अगदी गोळीच्या वेगाने चेंडू ट्रॅव्हल झालाय. या 4 धावा वसूल होत आहेत. त्या 4 धावेच्या साह्याने धावफलक अगदी हळूवारपणे नाही तर अगदी जलद गतीने आता पुढे नेण्याचं कार्य रविकांत यांनी आपल्या हातामध्ये केलंय. 39 धावा धावफलकावरती झाल्यात. 3 चेंडूचा खेळ झालाय. 3 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक असणार आहे. 3 टू गो. हानामारीचं षटक म्हटलं जातं. अगदी मोठ्या फटक्यांचं शेवटचं षटक म्हटलं जातं आणि त्या शेवटच्या षटकामध्ये कार्य देखील तसंच काहीतरी होत आहे. मोठ्या फटक्यांचा प्रयत्न राहिलाय. त्या प्रयत्नांना यश देखील मिळत आहे. रविकांत पॉपिंग क्रिशात. पुढचा बॉल पुढे सरसावून मोठ्या फटक्याचा इथे देखील प्रयत्न, पण आपली ताकद काय त्या ताकदीला बॅक करत असताना कारभारी गोलंदाजी ट्रॅकवरती खूप चांगली गोलंदाजी करतायत. त्यांना माहिती आहे जलद गतीने नाही तर हळूवारपणे त्या स्लोवर वनचा वापर करून बीट करायचंय आणि तसंच काहीतरी केलंय. पुन्हा एकदा यावेळी देखील पंचांकडे अपील मागितली जाते, पण यावेळी लाईन चुकीची असणार आहे. व्हाईट बॉल पंच घोषित करतायत. अवांतर स्वरूपाची ती एक्स्ट्राची धाव खात्यामध्ये. 40 धावा फलकावरती. पुढचा बॉल पुन्हा एकदा पिचिंग अगदी लेगस्टम्पच्या प्रचंड बाहेर आपण पाहायला बघतोय आणि अजून एक व्हाईट बॉल आला. 41 धावा फलकावरती. 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक असणार आहे. त्या समवेत GTC चे ऑपरेटर विकास देखील आमच्यातून रजा घेतात. त्यांचं देखील धन्यवाद विकास. 2 चेंडूचा खेळ शिल्लक असणार आहे. यावेळी देखील पुढे सरसावलंय. डान्सिंग डाऊन द ट्रॅक. पुढे मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. खूप चांगली फिल्डिंग. चेंडूला मैदानात ठेवलाय. 1 धाव पूर्ण झाली आहे. दुसऱ्याचा देखील प्रयत्न होतोय आणि 2 धावा देखील पूर्ण झाल्यात. बघा तिसऱ्याचा प्रयत्न होतोय का. चांगली फिल्डिंग, चांगली फिल्डिंग, चांगला बॅकअप. कारण स्ट्राईक जास्तीत जास्त रविकांत यांच्याकडे असणं देखील तेवढंच गरजेचं आहे. समोरच्या संघाकडे रविकांत देखील तेवढीच दर्जेदार बॅटिंग. यावेळी देखील बॉल लीव्ह केला. येस इट इज अ व्हाईट बॉल. चांगला लीव्ह केलाय. धावा झाल्यात 44 धाव फलकावरती. 44 ऑन द बोर्ड. पुढचा बॉल यावेळी बॅकफुटला गेलेत. कव्हर स्टेशनच्या डोक्यावरून फेकण्याचा प्रयत्न केला होता आणि इथे पहिला अटेम्प्ट, दुसरा अटेम्प्ट आणि तिसऱ्या अटेम्प्ट वरती ही कॅच कंप्लीट केली आहे. विकेटचं होत आहे पतन. शेवट झालाय गोड. गोलंदाज कारभारी यांच्यासाठी तो शेवट झालाय गोड आणि मॅच मधली गोल्डन विकेट जाते अगदी शेवटच्या चेंडूवरती. धावा लागलेत 44 आणि जिंकण्यासाठी लक्ष असणार आहे 45 धावेंचं.